जय महाराष्ट्र मित्रांनो, BMC म्हणजे बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये बंपर भरती निघाली आहे। तुम्ही इथे बघू शकणार आहात फॉर्म भरणं सुद्धा सुरू झालं आहे। 26/11/2024 पासून 16/12/2024 पर्यंत म्हणजे 16 डिसेंबर 2024 पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय। आणि ते बघू शकताय PDF मध्ये सगळी माहिती दिलेली आहे। टोटल 690 जागांसाठी ही भरती असणार आहे आणि 4 वेगवेगळ्या पोस्ट आहेत। जसं की पहिली पोस्ट तुम्ही बघू शकताय कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत, दुय्यम अभियंता स्थापत्य आणि दुय्यम अभियंता यांत्रिकी व विद्युत या पदांकरता ऑनलाईन अर्ज भरणं सुरू झालेलं आहे। खासियत याची अशी आहे की सॅलरी खूप जबरदस्त असणार आहे। 41,800 रुपयांपासून 1,32,300 रुपयांपर्यंत सॅलरी जाते। प्लस तुम्हाला इथे भरपूर सारे अलाउन्सेस म्हणजे भत्ते मिळतात। मग यासाठी कोण कोण अप्लाय करू शकताय, अप्लाय कसं करायचं, वयाची अट काय, सगळी माहिती तुम्हाला समजून सांगतोय। व्हिडिओ पूर्ण बघा आणि आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, महानगरपालिकेत जॉब पाहिजे आहे तर संपूर्ण PDF तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगतोय। तर इथे बघा 4 वेगवेगळी पदं आहेत। तर सगळ्यात पहिलं जे पद आहे तुम्ही बघू शकताय कनिष्ठ अभियंता आहे। मग यासाठी सॅलरी किती आहे आणि यासाठी किती जागा असणार आहे, 250 जागा आहे। म्हणजे पहिल्या पोस्टसाठी 250 जागा आहे। मग सर्वसाधारणमधून तुम्ही अप्लाय करताय तर 83 पदं आहे। ओके, महिला तुम्ही आहात तर 86 जागा आहे। त्यानंतर माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, खेळाडू तुम्ही आहात, पदवीधर तुम्ही आहात तर इथे बघा त्यांच्यासाठी पण जागा आहे। टोटल 250 जागा असणार आहे। ओके, खाली स्क्रोल तुम्ही केलं त्यानंतर यासाठी पात्रता वगैरे सगळी दिली आहे। त्यानंतर पद ब आहे त्यासाठी पण इथे बघू शकताय किती जागा आहे, 130 जागा आहे। गट क असणार आहे। मग यामध्ये तुम्ही बघू शकताय कॅटेगरीनुसार कोणाला किती जागा आहे। पुन्हा खाली स्क्रोल केलं तर तिसरं जे पद आहे त्यासाठी तुम्ही बघू शकताय 233 जागा आहे। गट ब या अंतर्गत येतं। सॅलरी पण इथे बघा 1,42,000 रुपयांपर्यंत जाते। त्यानंतर तुम्ही कॅटेगरीनुसार म्हणजे कुठल्या कॅटेगरीत येतं, तुम्ही महिला आहात, सर्वसाधारण आहात, मग त्यामध्ये पण तुम्ही बघू शकताय खेळाडू आहात। मग सगळ्यांसाठी इथे विभागणी केली आहे, त्यानुसार तुम्ही बघू शकताय। आणि चौथं जे पद आहे त्यासाठी पण सॅलरी सेम आहे, 77 जागा आहे। गट ब अंतर्गत येतं आणि यासाठी तुम्ही बघू शकताय कोण कोण अप्लाय करू शकताय। त्यानंतर तुम्हाला शैक्षणिक पात्रता समजून सांगतो। पहिल्या पदासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण आहात, सिव्हिल किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा तुमचा झाला आहे आणि MSCIT किंवा सिमिलर तुमच्याकडे कम्प्युटर नॉलेज आहे तर पहिल्या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय। 250 जागा आहे। दुसरी जी पोस्ट आहे त्यामध्ये तुम्ही 10वी पास आहात, यांत्रिकी विद्युत, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन, इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा तुमचा झालेला आहे, MSCIT तुमचं झालेलं आहे। तर दुसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय। तिसऱ्या पोस्टसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग तुमचं झालेलं आहे आणि MSCIT झालं आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय। आणि चौथ्या पोस्टसाठी यांत्रिकी व विद्युत किंवा ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनिअरिंग ही पदवी तुमच्याकडे आहे आणि MSCIT झालेलं आहे, तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। ठिकाण मुंबईमध्ये असणार आहे आणि त्यानुसार तुम्ही ते बघू शकताय वयोमर्यादा सुद्धा दिलेली आहे। म्हणजे पहिल्या पोस्टसाठी तुमचं वय 18 ते 38 पाहिजे, मागासवर्गीय तुम्ही असाल तर 18 ते 43 पाहिजे। इथे बघा मागासवर्गीय, माजी सैनिक, तर प्रत्येकांसाठी वेगवेगळी वयाची सूट आहे ती तुम्ही बघू शकताय। प्रत्येक पोस्टनुसार दिली आहे ती तुम्हाला बघून घ्यायचं आहे। त्यामुळे तुम्ही बघून घ्या तुमचं शिक्षण काय, त्यानुसार वयाची अट बघून घ्या, तुम्ही बसताय का, त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकताय। आता इथे सिलेक्शन कसं होणार आहे तर इथे एक्झाम असणार आहे। तर बघू शकताय पहिली जी एक्झाम आहे ते कशी असणार आहे, दुसरी एक्झाम कशी असणार आहे ते पण इथे डिटेलमध्ये दिले। जसं की बघू शकताय सामान्य ज्ञान 20 प्रश्न 20 गुणांसाठी 90 मिनिटं मिळणार आहे या पूर्ण एक्झामसाठी। ओके, मग महत्त्वाच्या सूचना झाल्या, सगळी माहिती तुम्हाला इथे दिसणार आहे कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करताय त्यानुसार। यावर जर तुम्हाला बुक पाहिजे असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला बुक उपलब्ध करून देईल। आणि अर्ज करणं पण अगदी सोपं आहे। तुम्हाला यांच्या वेबसाईटवर यायचं आहे, ही बघा वेबसाईट आहे, यावरून तुम्ही तुमचा इथे रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे IBPS या वेबसाईटवर अकाउंट असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा नंबर, पासवर्ड,
सिक्युरिटी कोड टाकून सबमिट करायचं आहे. नसेल तर डायरेक्ट तुम्ही न्यू युजर रजिस्ट्रेशन करून इथे अप्लाय करू शकताय. त्यासाठी जस्ट यावर क्लिक करायचं आणि हा 6 पानी फॉर्म आहे तो तुम्हाला भरून घ्यायचा आहे. ओके, जसं की सगळ्यात आधी तुमची बेसिक माहिती, फोटोग्राफ आणि सिग्नेचर, त्यानंतर तुमचे शैक्षणिक डिटेल्स टाकायचे आहे. प्रिव्ह्यू करून घ्यायचं आहे भरलेली माहिती बरोबर आहे का, तुमचं नाव, आडनाव, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस. त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे, पेमेंट करायचं आणि तुम्ही इथे अप्लाय झालेला आहात. ओके, तर चांगली भरती आहे. जास्तीत जास्त जणांनी अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.